नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात ही कादंबरी, आणि आज या कादंबरीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत. पगाराचा दिवस असल्यामुळे दुपारनंतर काम बंद होतं. पाणी पुरवठा करणाऱ्या बायांनी शेवटच्या 2 घागरी भरून झाडाखाली ठेवल्या. त्यातली एक घागर मुकादमानं साहेब लोकांजवळ नेऊन ठेवली. उरलेली एक घागर 5 मिनिटात रिकामी झाली. पाणीवाल्या बायांचाही पगार असल्यानं त्या काही जागच्या हालत नव्हत्या. 1 तासात पगार वाटप संपलं. सांगळेनं 2 लिंब आणि साखरेची पुडी उत्तम जवळ दिली. उत्तमनं 5 मिनिटात सरबत बनवलं. सरबत पिल्यानंतर साहेब लोक निघून गेले. उत्तमनं थोडं घागरीसाठी थांबलेल्या बाईला सरबत दिलं. रिकामी घागर तिची हवाली केली आणि तोही घराकडे चालायला लागला. काही वेळातच माणसं जिकडे तिकडे पांगली. व्यंकू काखेतल्या कोबड्या टेकत गावाकडे चालायला लागला. सोबत बायको मुलीला कडेवर घेऊन चालत होती. सर्वात पुढे मुलगा उड्या मारत थोडं पळत चाललेला होता. आई वडील जास्त मागे राहिले की तसाच पळत माघारी यायचा. काही वेळ त्यांच्याबरोबर हळूहळू चालायचा. पुन्हा तसंच पुढे चालत धावत पळत हे चालू होतं. उद्या एक दिवस काम बंद असल्यामुळे व्यंकू गावाकडे जात होता. नसता रोज रात्री पिंपळगावातच मंदिरात थांबायचा मुक्कामाला. रात्रीसाठी 1-1.5 भाकरी संगीता सकाळी सोबत आणायची. रोज सावरगावाहून यायचं जायचं त्याला झेपायचं नाही. एका पायावर जास्त ताण यायचा. पाठ कंबर दुखायची. त्यामुळे तो मंदिरात मुक्कामी राहायचा. रात्री तुकाराम किंवा मामन भेटायला यायचे. काही हवं नको विचारायचे. असं असलं तरी बायको मुलांना सोडून राहणं त्याला जड जायचं. इकडे संगीताचीही तीच अवस्था होती. दिवसभर मरणाचं काम केल्यानंतर अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागायला हवी, पण तसं होत नव्हतं. हा दुष्काळ काही घर करून राहणार नाही. महिना 15 दिवसाला पाऊस पडेल, नंतर होईल पहिल्यासारखं. नवऱ्याला कायमचं अपंगत्व आल्याचं दुःख तिच्यासाठी फार मोठं होतं. हे कमी होतं का काय? कारकुनानं केलेली जखम न दिसणारी पण खोलवर होती. जगण्याची उमेद संपवणारी होती. हगलं मुतलं सगळं नवऱ्याला सांगणारी संगीता आपल्यावर गुदरलेला एवढा मोठा प्रसंग नवऱ्याला सांगू शकत नव्हती. खरं तर हे लपवून ठेवणं नवऱ्याची प्रतारणा, विश्वासघात केल्यासारखं होतं. खरं तर तिच्यावर केलेला अतिप्रसंग ती नवऱ्याला सांगून टाकणार होती. कदाचित नवरा आपल्याला सोडून देईल, घरातनं हाकलून देईल, याचीही तिने तयारी केली होती. जे नशिबात असेल ते होईल, पण नवऱ्याला हे सगळं सांगायचं. तुकाराम आणि त्याच्या बायकोनी तिला सांगण्यापासून रोखलं होतं. तिने त्यांचं ऐकलंही, पण तो प्रसंग काही केल्या डोक्यातनं मनातनं जात नव्हता. तो प्रसंग मरेपर्यंत आपली पाठ सोडणार नाही आणि सुखानं जगूही देणार नाही, हे तिच्या डोक्यात पक्क बसलेलं होतं. एकदा तुकारामला एकटा असताना ती म्हणाली, तुकाराम भाऊ, त्यो कारकून कुठे आहे हो आता? अरे मर नका कुठे, आपल्याला काय करायचे? आपण त्याला इथून हाकलून लावलं, विषय संपला. पण माझे तर कानावाले का त्याला नोकरीहून बी काढून टाकलाय म्हणून. मला तर त्याला मारून टाकावं वाटते. माझं सुख, माझी खुशी सगळं हिरवून घेतलं त्या राकेशानं. त्याला मारल्याशिवाय मला चैन नाही पडायची भाऊ. काय होईन? जेल होईन, नाही तर फाशी होईन. हे बघ, असलं काहीतरी डोक्यात आणू नको. आपलं याच्यावर बोलणं बी झाले. तुला मागच मी आणि माझ्या बायकोनी सगळं समजून सांगितलं होतं, तरी तुझ्या डोक्यात नाही जातच नाही का? अगं 2 लेकरं, नवरा, त्यांना सांभाळ, राग या आनंदात. अहो कसं आनंदात राहायचं तुकाराम भाऊ? नवऱ्याने अंगाला हात लावला ना तरी दचकल्यासारखं होतंय. तो राकेश येतो नजरेसमोर, कसा मिळेल आनंद सांगा बरं? खरंय म्हणा तुझं. तुझ्यावर बेतलेला प्रसंग बेकारच होता. पण लेकरं, घर, संसार बघून गप गिळून घ्यायला लागतंय. तुम्हाला भाऊ म्हणतीस ना व?
आणि मी तुझ्या परीस मोठा बी आहे. यानंतर हे विषय बन म्हणजे बन, नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. मीच नाही, माझी बायको बी बोलणार नाही. आणि यानंतर संगीतानं यावर कुणाजवळही बोलायचं नाही असं ठरवून टाकलं. आज पगार झाल्यानंतर जेव्हा सगळा घरी आले तेव्हा लेकरं नवरा खुशीत होते. व्यंकू जवळ यायचा तेव्हा पहिल्यांदा दचकल्यासारखं व्हायचं. व्यंकूच्याही ते लक्षात यायचं. तो एक दोनदा म्हणाला सुद्धा, संगे अगं काय झाले? नाही म्हणजे मला माहिती आहे का माझा पाय गेल्यापासनं सगळा कामाचा भार तुझ्यावर पडलाय. माझं लेकरांचं सगळं तुला करायला लागते. जे पडेल ते काम करून तू आम्हाला जगवतीस. पाय गमावलाय मी याचं मला किती दुःख झालंय तुला कसं काय सांगणार. शरीरानं अपंग झालोय मी, मनानं बी खचलो होतो, पण तूच तर दिली ना उभारी मला. आणि हे सगळं खरं असलं तरी शरीर धर्म आहेच की. भावना कधी कधी जागी होती. एखादी भावना जोडणं म्हणजे जिवंत असल्याचं लक्षण आहे असं मला तरी वाटते. पण माझं असं झाल्यापासनं तू जरा अंतर राखून असती. पहिल्यांदा वाटलं का जखम भरून आल्यावर थोडं बरं वाटू लागल्यावर तू होऊन जवळ येशीन, प्रेमाच्या 2 गोष्टी बोलशीन. दुष्काळी कामावर जायला लागल्यापासनं तर आणखीनच लांब लांब राहायला लागली तू. काय या लंगड्याबरोबर संसार करायला नको वाटतंय तुला? तसं असेल तर ते बी सांग. कधीच येणार नाही तुझ्याजवळ म्या. हे ऐकून तिच्या डोळ्यातच पाणी आलं आणि क्षणभर सगळं विसरून ती त्याला घट्ट बिलगली. त्याच्या कुशीत शिरून भरपूर रडली. तुम्हाला कसं सांगू, त्या राकेशानं माझ्यावर हात टाकला, मला बाटवलं, तेव्हापासनं माझी वासना मरून गेली आहे. तुमच्याजवळ यायची माझी लायकी नाही आहे असं सारखं वाटतंय. असलं काहीतरी सारखं मनात येत राहिलं. त्यानंतर तिने नवऱ्याला कधीच दुखावलं नाही. जेव्हा त्याची इच्छा झाली तेव्हा ती त्याच्या जवळ जायची, लाड करायची, लाड करून घ्यायची. लटकं का होईना त्याच्याशी हसी मजाक करायची. तो खुश असला, आनंदी असला की ती मोहरून जायची, खुश व्हायची. तरीही आतून मन सारखं बजावायचं की तू नवऱ्याशी प्रतारणा करतीयस, त्याला फसवतीयस. तू बाटली आहेस हे त्याच्यापासून लपवलंयस. आणि हेच सगळे प्रश्न तिला सारखे सतावत होते. आजही 6 दिवसांनंतर व्यंकू घरी आला होता. दोघांचा 4 पैसे पगार हातात पडला होता. 2 दिवस थोडं तरी बरं खाता येणार होतं. फोडणीला 2 थेंब तेल जास्त पडणार होतं. या सगळ्या खुशीत व्यंकूचा मूड होणं स्वाभाविक होतं. आपल्या दुःखात यांचं का सुख हिरावून घ्यायचं या भावनेनं नेहमीसारखी ती त्याच्याशी बोलायला लागली, हसायला लागली. त्यांनीही हवा तसा लाड करून घेतला. अर्धा मे महिना सरला. उन्हाची तीव्रता सारखी वाढत होती. अधिग्रहित केलेल्या विहिरींपैकी 2 विहिरींनी दम तोडला. आज डोकून पाहिलं की काळा पाषाण खडक अंगावर धावून येत असल्याचा भास व्हायचा. नवीन खोदकाम झालेली विहीर मात्र तग धरून होती. उजाड झालेली रानं डोंगर परिसराला आणखीन उदास बनवत होती. अशात वारं खूप सुटायला लागलं होतं. वाऱ्याचं वावटळीत रूपांतर केव्हा व्हायचं कळायचं नाही. आकाशात भोवरा फिरतोय का काय असा भास व्हायचा. त्यात गावातल्या घरांवरचे पत्रे उडायचे, वाकडे तिकडे होऊन आकाशात घिरट्या घालायचे आणि दूर कुठेतरी जाऊन पाडायचे. झोपड्या खोपटं जमीनदोस्त व्हायची. गावकुसाबाहेर असलेल्या वडार समाजाच्या कोप्या सांभाळता सांभाळता नाकी नऊ यायचे. कोपीवर असणारी मुलं वावटळीनं उडून गेलेलं सामान जमा करता करता मेटाकुटीला यायची. आकाशात उडालेली जर्मनची भांडी कुंडी परत जमिनीवर आदळून वेडी वाकडी व्हायची. अशा या भयानक दुष्काळात वामनच्या बहिणीचं लग्न करा म्हणून पाहुणे मागे लागले होते. गावातल्या बऱ्याच लोकांनी सांगून बघितलं, ते ऐकायला तयार नव्हते. पाऊस पाणी पडू द्या, थोडंफार पीक पाणी आलं तर हातही खेळत राहतोय. सध्या प्रत्येकाला पोट भरणं अवघड झालंय. मुलगा सैन्यात आहे, त्याला पुन्हा कधी सुट्टी मिळेल सांगता येत नाही. आणि नवरा मुलगाही आम्हाला काय नको, मंदिरात लग्न लावून दिलं तरी चालेल असं म्हणत होता.
वामनच्या घरचे चांगलेच अडचणीत सापडले होते. वामनचे आईवडील म्हणत होते, एकुलती एक पोरगी आहे, थाटामाटात जरी नसलं तरी 4 चौघांना बरं वाटेल असं तरी लग्न व्हावं. आईवडिलांना नाराज करणं वामनच्याही जीवावर येत होतं. फारच पेच निर्माण झाला होता. अखेर गावातले शहाणे माणसं मध्ये पडले. होऊ दे पाहुण्यांच्या मनासारखं, करू कोरडवलं. तुकाराम, सलीम, रोहिदास, दामू या सगळ्यांनी वामनला धीर दिला आणि एका दिवशी गावाबाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिरात लग्न उरकून टाकलं. राशन दुकानात आलेला गहू, तांदूळ कुणी 1 किलो, कुणी 2 किलो वामनच्या घरी पोहोचता केला. वामनच्या आईने गळ्यातल्या काळ्या पोतीत असलेलं सोन्याचं मणिमंगळसूत्र विकून टाकलं. त्यातून गूळ, थोडाफार किराणा, मानाच्या पाहुण्यांना टॉवेल टोपी असं थोडंफार खरेदी केलं. गहू, तांदूळ आणि गूळ एकत्र शिजवून खीर बनवली. गावात घर परत एक घर माणूस असं अवताण दिलं. वैजनाथरावांच्या गाड्यानं पाण्याची टाकी असलेली बैलगाडी मंदिराजवळ आणून उभी केली. सगळ्यांचा हातभार लागला. नवऱ्या मुलाकडचे खुश झाले आणि वामनच्या डोक्यावरचा फार मोठा ताण कमी झाला. आईवडील मात्र काहीसे नाराज होते. दिवस कितीही खराब असू द्या, एकमेकांच्या सहकार्यानं सुखकर होतो हे पिंपळगावच्या लोकांनी दाखवून दिलेलं होतं. अद्याप खडी केंद्र चालूच होतं आणि पाऊस पडूस्तोवर चालू ठेवायच्या शासनाकडनं सूचना होत्या. लोकांना एका गोष्टीची खंत होती आणि ती आयुष्यभर राहणार होती. माणसं पशुधन वाचवू शकले नाहीत. आपल्या डोळ्या देखत गुरांच्या दावणीच्या दावणी रिकाम्या झाल्या. आपण काही करू शकलो नाही याचं प्रचंड दुःख गावकऱ्यांना होतं. ज्यांच्याकडे 10 जनावरं असतील त्यातलं एखाद दुसरं वाचलं होतं, तर काहींचे गोठेच्या गोठे रिकामे झाले होते. आणि हे काही एकट्या पिंपळगावात झालं नव्हतं. संपूर्ण मराठवाड्यात हीच परिस्थिती होती. खरं पाहिलं तर सगळ्या महाराष्ट्राची कमी जास्त प्रमाणात हीच अवस्था होती असं शिकल्या सवरल्या लोकांकडनं रेडिओवरच्या बातम्यांमधून ऐकायला मिळायचं. तेव्हा आजच्यासारखे TV, मोबाईल नव्हते. आज जगात काय चाललंय हे घरबसल्या कळतं, दिसतं. गावातली काही म्हातारी माणसं सांगायची की आमच्या लहानपणी असाच दुष्काळ पडला होता. त्याला लोक साटाऱ्या काळ म्हणायचे. गुराढोरासारखी माणसंही मरून पडायची. कुठं रानावनात माणूस गेला तर ऊन लागून किंवा पोटात काही नसल्यामुळे चक्कर येऊन पडायचा आणि तिथेच मरून जायचा. आडबाजूला पडलेला असेल तर 4-4 दिवस काढायचं नाही. गुरांसोबत माणसांचीही अशी प्रेतं पडलेली दिसायची. म्हणूनच म्हातारी जुनी माणसं त्याला साटाऱ्या काळ असं म्हणायची. डोंगराच्या बरगडीला खडी फोडायचं काम चालू होतं. नुकतंच दुपारची जेवणं करून लोक कामाला भिडलेले. अचानक जोरदार हवा सुटली. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि काही क्षणात पाऊस कोसळायला लागला. टपोरे थेंब झोडपून काढायला लागले. थेंबांसोबत हरभऱ्या एवढ्या गारांचा सडा जमिनीवर पडायला लागला. बारीक बारीक खडे फेकून मारावे तसा मार लागत होता. पाऊस होता तोपर्यंत गडी माणसं पावसात भिजत होती. गारा सुरू झाल्यावर झोडपाच्या आसऱ्याला पळाली. पण गारांचा मार काही चुकवता येत नव्हता. जिथं गार पडली तिथं बोरा एवढी गुदी यायची. दगडावर पडलेल्या गारा मोत्यासारख्या उडून इतरत्र पसरत होत्या. गारांच्या माऱ्यानं झाडांची पानं झडून खाली पडत होती. 10-12 मिनिटं पावसाने गारांनी माणसानं झोडपून काढलं. सगळे चिडीत चूप. कुणी जागचं हालत नव्हतं. प्रत्येकजण थेंब आपल्या अंगावर घेत बसून राहिलेला होता. संगीता लेकरांना पटकुराखाली झाकून कुशीत घेऊन झोडपाखाली बसली होती. व्यंकूनं त्यांच्या डोक्यावर लोखंडी टोपलं पालथं धरलं. त्यामुळे लेकरं गारांच्या माऱ्यापासून बचावली. व्यंकू उभा असल्यामुळे तो मात्र चांगला झोडपला गेला. कुबडी काखेत घेऊन पाऊस उघडेपर्यंत भिजत होता. काही वेळाने गारा थांबल्या. पाऊस मात्र चालूच होता. गारा थांबल्या की पुरुष उघड्या जागेत जमा झाले. 4-4 लेकरांचे बाप असलेले गडी पावसाचे टप्पोरे थेंब अंगावर घेत नाचायला लागले. कुणी आकाशाकडे तोंड करून पडणारा थेंब मुखात झेलत होता. हे काही हंगामी किंवा पावसाळ्यातला पाऊस नाही,
अवकाळी पाऊस आहे याची प्रत्येकाला कल्पना होती, तरीही काही क्षणाचा का होईना पण हा पाऊस आनंद देणारा होता. आला तसा 15-20 मिनिटात थांबलाही, पण प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करून गेला. परत पूर्वीसारखं ऊन चमकायला लागलं. अंगावरचे भिजलेले कपडे काही क्षणात वाळून गेले, पण जिथे जिथे गारांचा मार लागला तिथे तिथे त्वचा लाल झाली होती, हुळहुळत होती. परत सगळे कामाला लागले. काल पगार झाला, आज रविवार, त्यामुळे एक दिवस काम बंद होतं. खरं तर लोकांना ही सुट्टीसुद्धा नसावी असं वाटत होतं, कारण विनाकारण एक दिवसाचा खाडा पडत होता. व्यंकू संगीता घरी होते. मुलगी झोपली होती. मुलगा दारासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली इतर मुलांच्या बरोबर खेळत होता. संगीता राशन दुकानातून मिळालेला लाल गहू निवडत बसली होती. व्यंकू शाबूत असलेला एक पाय लांब करून भिंतीला टेकून बसला होता. संगीताचं खाली मान घालून गहू निवडणं चालू होतं. व्यंकूला तिला काहीतरी बोलायचं होतं, पण त्याचा हिय्या होत नव्हता. शब्द ओठात यायचे ते पिरून जायचे. शेवटी मनाची तयारी करून तो म्हणाला, संगे तुला एक विचारायचं आहे, विचारू का? ती त्याच्या बोलण्यानं थोडी गोंधळली. वर मान करून एकटक त्याच्याकडे बघत म्हणाली, विचारा की. असं परकेवानी का म्हणून विचारायले? दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. तिचे टप्पोरे देखणे डोळे त्याच्यावर स्थिरावले. त्यांनी लगेच आपली नजर वळवली. नवरा काय विचारणार आहे याची तिला उत्सुकताही लागून राहिली आणि धाकधूकही वाटायला लागली. त्या कटू प्रसंगाविषयी तर विचारणार नसेल. यांना कळलं काय कोणाकडनं? बरं, कळलं तर कळू दे. आपण तरी असं किती दिवस झुरत राहायचं? सारखी मनाला बोचणी. होऊ दे एकदाच असोक्ष मोक्ष. नवऱ्यापासून लपून ठेवलं हे सारखं मनाला खात राहते. किती दिवसापासून डोक्यावर मन भरोज घेऊन वावरल्यासारखं होतंय. होऊन जाऊ दे की आजच एक गाव दोन तुकडे. बोला की, काहीतरी विचारायचं म्हणलात ना? अगं काय नाही, जाऊ दे. सांगितल्यानंतर ती काय म्हणेल? आपल्यापासून दूर निघून जाईल का? असे काहीतरी प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होते. हे बघा, जे काय मनात आहे ते बोलून टाका. उगं तुम्ही बी आणि मी बी मनात आडी धरून ठेवून बसण्यात काय मतलब नाही. तुझ्याबरोबर मागं जो प्रसंग घडला तो खरा आहे का? मला बाहेरून उडत उडत कळलं. मला कळून लई दिस झालं, पण विचारायचा ही यावत नव्हता. आणखी तुला काय वाटन याची काळजी होती. कोणता प्रसंग? मोगम बोलू नका. नवरा बायकोनं जे काय मनात असेल ते धडधड बोलून टाकाव. मी बी तेच म्हणतोय ना. तू इतक्या दिवस माझ्यापासनं का लपून ठेवलं? कारकुनानं तुझ्यावर बळजुरी केली, हे तू माझ्यापासनं लपून का ठेवलं ग? एवढा मोठा प्रसंग लपून राहिला असं तुला वाटलं का मला कळू द्यायचं नव्हतं तुला? का राजी खुशीने झालं सगळं? नेमकं काय समजायचं ग म्या? संगीता खाली मान घालून बसली होती. डोळ्यातून टपकलेला थेंब सुपाच्या दांडीवर टपकन पडला. तिने पदरानं नकळत डोळे पुसून घेतले. संगीता रडतीये हे व्यंकूच्या लक्षात आलं. क्षणभर त्याला स्वतःचा राग आला. इतका वेळ किती आनंदात होती, उल्हासानं सगळं घरकाम उरकत होती. आज काम बंद म्हणून आपण आराम करतोय, पण तिला दम आहे का? उद्या काम सुरू झालं की घरचं काम केव्हा व्हायचं म्हणून सकाळपासून तिच्या हाताला दम नाहीये. आणखीन काय कळलं तुम्हाला? मनात काय ठेवू नका. उगाच मनात कुडत भिरावू नका. जे जे कळलं ते समजा बोला. अगं आज तुला असं वाटतंय, पर किती दिवसापासून मनात कुडतोय मी. याचं काय करू? मला याची भीती होतीच. बरं झालं समोर आलंय. मी तुम्हाला सांगितलं नाही, ही माझी मोठी चूक झाली. मी तुमच्यापासनं हे समजा लपवून ठेवलं. मी तुमची गुन्हेगार आहे. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती द्या. घर सोडून जा म्हणत असाल तर घर सोडून जाते मी. गहू निवडायला घेतलेलं सूप तिने बाजूला ठेवलं. तिच्या बोलण्यानं व्यंकूही हादरला. ती असं काही टोकाचं बोलेल याची त्याला कल्पनाच नव्हती. म्हणजे घर सोडून जायचं हे तू
आधीच ठरवलेलं आहेस तर मग इतक्या दिवस कशापायी थांबली तू? मी तुला म्हणलं होतं मी लंगडा झालोय, जन्माचा पांगळा झालोय. तेव्हाच सांगायचं ना माझं आणि तुमचं आता पटणार नाही म्हणून. तिने परत डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून बघितलं. तिच्या डोळ्यातल्या वेदना त्यालाही कळल्या. काही क्षण दोघंही शांत बसून राहिले. मुलगी उठली होती. तिला घेऊन बसली. पदराआड होताच तीही शांत झाली. तिच्या ह्या हालचालींकडे व्यंकू एकटक बघत होता. असं चितागती किती वेळ बसणार आहे तुम्ही? आता कळलेच आहे ना तुम्हाला. घर तुमचं आहे, लेकरं तुमची आहेत. माझी चूक झाली आहे, काय शिक्षा द्यायची ती द्या. अगं किती तोडून बोलते तू. घर माझं, लेकरं माझे. तू कोणाची आहेस ते सांग ना एकदा, म्हणजे मग पुढं काय करायचं ते सांगता येईन. परत तिचे ओलावलेले डोळे त्याच्यावर रोखले गेले. कसं आहे, जवळ नवरा बायकोचा एकमेकावर विश्वास आहे तवर जगण्याला अर्थ आहे. परत मुलगी झोपली होती. तिला अंथरुणावर नेऊन झोपवलं. तिचं कशातच मन लागेना. दळून आणायचं होतं, पाण्याच्या 2-3 खेपा आणायच्या होत्या, अंगणातला कचरा साफ करायचा होता. लेकरांचे व्यंकूचे कपडे एखादी पाण्याची खेप जास्त आणून धुवायचे होते. पण क्षणात परक्यासारखं वाटायला लागलं. घर परकं वाटायला लागलं. व्यंकूनं अगदी जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. काय ठरवलंस मग? मी काय ठरवणार हो? तुम्ही म्हणसान तसं. माझी चूक झाली आहे, ती मी कबूल बी केली. काय शिक्षा द्यायची ती द्या. मी एक शब्द नाही बोलणार. तुला काय वाटलं ग? तू मला सांगितलं नाहीस म्हणून हे मला कळणार नव्हतं? संगे अगं एवढी मोठी घटना माझ्यापासून लपवून ठेवलीस. एका शब्दानं जरी थोडं बोललं असतेस ना तरी मी तुला माफ केलं असतं. पण गप बसलीस. याचा मतलब काय समजायचा सांग? आधीच पायानं दुःखी असलेला व्यंकू बाहेर न कळलेल्या या घटनेनं व्याकुळ झाला होता. आपल्या लंगडेपणाचा फायदा घेतला. त्याला स्वतःचाच राग यायला लागला. आपण धडधाकट असतो तर कोणाची टाप झाली असती बायकोकडे वाकड्या नजरेनं बघायची. या असल्या जगण्याला काय अर्थ आहे? मेलेलं बरं. कधी नाही ते त्याचे डोळे पाणावले. अतिशय अस्वस्थ होऊन त्यांनी भिंतीवर जोरात मूठ आदळली. त्याची अवस्था बघून संगीता घाबरली. त्याच्याजवळ जाऊन भीत भीतच खांद्यावर हात ठेवला. नग नग जवळ येऊ माझ्या, नग. वाटलं होतं ग तुझ्या आधारानं घर, लेकरं, संसार नीट चालल. माझा एक पाय गेला म्हणून काय झालं? वाटलं दुसरा पाय तू होशील म्हणून मी तुझ्याकडे बघत होतो. तू तर सगळं शरीरच पांगळं करून टाकलं की ग. संगीता ओंजळी चेहरा घेऊन हमसून हमसून रडायला लागली. बराच वेळ कोणी कोणाशी बोललं नाही. तिने डोळ्यातले अश्रू दोन्ही हातांनी गालावर पसरवले. हे बघा तुम्ही जीवाला अजिबात त्रास करून घेऊ नका. तुम्हाला माझा राग आलाय नवं, मग माझ्यावर काढा. स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही माझा जीव घेतला ना तरी हसत हसत मरण. तुम्ही म्हणसान तर आत्ता आम्ही घर सोडून निघून जाते.
अगं जा की मग, तुला हेच पाहिजे होतं. मी हसून नसल्याच गंती, निदान लेकायचा तरी विचार करशील असं वाटलं होतं. मी लेकरं रस्त्यावर आलोय ग. मग काय करू मी, सांगत बी नाहीत. मी तुम्हाला नाही सांगितलं, तुमच्यापासून लपून ठेवलं, खरंय होय, पण मी हे का केलं याचा तरी विचार करा. सांग ना मग एकदाच काय सांगायचंय ते. होऊ दे तुझ्या मनासारखं, होऊ दे. तुम्ही एकदा तुकाराम भाऊ आणि त्याच्या बायकोला बोला. त्यांनीच तुम्हाला हे सांगितलं असेल तर त्यांना हे बी विचारा की तुम्हाला हे सगळं सांगण्यापासून कोणी रोखलं. त्या राकेशाने माझ्यावर हात टाकला हे तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही गप बसला असता का? त्यात तुमच्या पायाचं नेमकंच ऑपरेशन झालं होतं, जखम सुधीक भरली नव्हती. त्या टायमाला माझ्यावर काय येळ आली होती मलाच ठावं. तुम्हाला सांगावं तर डोक्यात राग घालून घ्यासान, रागानं त्याला काही म्हणसान, मारामारी करसान, पण ते भी तुमच्या पायामुळं जमणारं नव्हतं. मग स्वतःचाच राग करसान आणि जीवाचं काही बरं वाईट करसान याची मला भीती वाटली म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. खरं तर मला बी जगावं वाटत नव्हतं. पुन्हा विचार केला हा पुण्यातनं सुटू, पण लेकरं तुमचं काय होणार. ज्यांनी तुम्हाला हे सांगितलं ना त्या तुकाराम भाऊ आणि त्याच्या बायकोने बी मला रोखलं. आठवून बघा की तुम्ही बी एकदा मला म्हणला होता, संगे काय झालं, कोणी काय म्हणलं का, तुला एकटीला आमचं सगळं करायला लागतंय म्हणून राग येतोय का. मी म्हणलं अहो तसं काही नाहीये, असं म्हणून येळ मारून नेली. त्याच दिवशी मुडद्यानं मायावर हात टाकला होता. तुकाराम भाऊ त्याची बायको यांना त्याच वेळेला घडलेलं सांगितलं होतं. आणि हे मी तुम्हाला सांगणार असं सांगितलं तेव्हा त्यांनीच मला असं करू नको असं सांगितलं आणि आता त्यांनीच तुमचे कान भरले. हे बघ संगे, पुन्हा पुन्हा त्यांचं नाव घेऊ नग. एक तर हे मला त्यांनी नाही सांगितलं, मला दुसरे कोणच उडत कळले. अगं एवढा मोठा प्रसंग सगळे पोटात ठूत नसते, कधी न कधी बाहेर येतच येते. ते दोघं बी नवरा बायको चांगले आहेत, त्यांच्यामुळे तर एवढ्या मोठ्या दुष्काळात 4 घास खायला मिळतात. काही वेळ दोघंही गप्प झाले. खेळत असलेला मुलगा पाणी पिऊन परत खेळायला गेला. असं किती वेळ बसणार आहेत, उगी मनात कुडत बसू नका. अहो तुम्हाला त्रास झालेला माझ्याच्यानं बघवत नाही हो. तुम्ही म्हणसान त्याला मी तयार आहे. मी घरात नको असेन तर मी आता कुठं बी जाईन, तुमचा शब्द नाही मोडणार मी. अगं माझं जाऊ दे, लेकरायचं काय होईन याचा विचार केलास, तू कुठं जाशील. मायबाप वारले, एक भाऊ आहे, त्यांनी 10 वर्षात एकदा तरी विचारपूस केली का. आणि कुठल्या बी नवऱ्याला असल्या गोष्टीचा राग येणारच की. कोण मारामाऱ्या होत्यात, कोण मारामाऱ्या तर माझ्या नवत नाहीत. मीच लंगडा होऊन पडलोय तर मारामाऱ्या कशा वात्यात ग. रागराग करणं, आदळापट करणं एवढंच माझ्या हातात आहे, नाही तर जीव देऊन मोकळं व्हायचं. आले का परत तुम्ही जीवाव. अहो जीव तर मी त्या राकेशाचा घेणार होते, पण कामावरल्या माणसाईनं त्यालाच हाकलून दिलं. तो कुठं असतो असं मी तुकाराम भाऊला बी विचारलं होतं, तिथं जाऊन त्याचा मुडदा पाडणार होते मी. कुठं त्याचा ठाव ठिकाणा नाही. आणि त्या दोघा नवरा बायकोनं असं काही करू नको म्हणून पुन्हा पुन्हा मला बजावलं. अजून बी ते जर कधी माया मोर आला ना तर त्याचा जीव घेतल्या बिगर सोडणार नाही बघा. सध्या तरी नुसतं मन तडफडत राहायचं नशिबी आलंय. मला बी मोप वाटते हो, जीवाचं बरं वाईट करावं व्हावं मोकळं, पण काय करणार ना.
मा जीव लेकरात आणि तुमच्यात गुतलाय ना हो. हे बघ संगे, तुझ्यावर माझा पुरा भरोसा आहे. तू हे मायापासून का लपवून ठेवलं मला भी कळतंय. तुझा माझ्यावर लेकराव या घरावर किती जीव आहे ते बी मला चांगलं ठाव आहे. तू येडं वाकडं वागणार नाहीस हे बी मला माहिती. रस्त्यानं सरळ चालणाऱ्या माणसावर एखाद्या जिपडे येऊन धडकतंय आणि हाकनाक त्याचा जीव जातोय. आता माझंच बघ की, मला काय पाय गमवावासा वाटला का? पण आला भिरभिर दगड आणि पडला पाय, हो झालो का नाही जन्माचा पांगळा. तसाच ही भी तुझ्यावर बेतलेला प्रसंग आहे. ॲक्सिडेंट समजून विसरून जाऊ. मी बी यावर पुन्हा कधी बोलणार नाही आणि तू बी मनातनं काढून टाक. आलं का ध्यानात तुझ्या? एकदम पहिल्यासारखं वागायचं. कोणी काय म्हणलं तरी ध्यान द्यायचं नाही. लोकांना काय ग, लोक दोन्ही कोण बोलतात. त्यांचं ऐकत बसलो ना तर आपलं जगणं मुश्किल होईल. तिने स्वतःला त्याच्या अंगावर झोकून दिलं. क्षणभर त्याचा एक पाय आधू आहे हे सुद्धा ती विसरून गेली. त्यानेही तिला जवळ घेतलं. किती दिवस मनावर ओझं घेऊन दोघंही वावरत होते. एकदाचं मळब दूर झालं. कित्येक रात्री तिने तळमळत काढल्या होत्या. पण आज मनावरचं ओझं हलकं झालं होतं. अश्रूच्या रूपानं ती रित होत होती. श्रोते हो, अतिशय हृदयस्पर्शी असा हा आजचा भाग बाबा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात आपण ऐकलात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. नमस्कार श्रोते हो.